निसर्ग, पाणी हे सर्व आपल्याला शहराच्या बाहेर म्हणजेच थोडेफार गावाकडच्या वातावरणातच मिळते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी साताऱ्यात गेले होते. तिथं आम्ही छान असं नदीकिनारी बसलेलो होतो आणि इतकं छान वाटलं तुम्हाला सांगते, की कुठलीही पेडिक्युअर थेरपी किंवा स्पा थेरपी याच्यापेक्षा सुद्धा ना, तुम्ही जर असं नदीकिनारी बसाल तर तुमचे सगळं काही टेन्शन तुम्ही विसरून जाल आणि फक्त या निरंतर पाण्याकडे बघत राहाल एवढी माझी खात्री आहे. खूप वेळ इथं घालवला. आता हे ठिकाण कोणतं आहे हे मी नाही सांगत, कदाचित तुम्ही ओळखत पण असाल. मात्र हो, पाण्याच्या किनारी भरपूर वेळ आम्ही घालवला. ताई, मी, ओवी असं आम्ही गेलो होतो. अनिकेत, एवढे सर्वजण आम्ही गेलो होतो आणि इतकं छान वाटलं की आम्ही जवळजवळ अर्धा तास तिथं गप्पा मारत बसलेलो होतो. कारण मला दुसऱ्या दिवशी निघायचं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजताच मी शिवशाहीनं निघाले. प्रवास खूप सुंदर झाला, कारण मला झोपच लागली होती अख्ख्या प्रवासात सकाळी लवकर उठल्यामुळं आणि थोडा कंटाळा पण आला होता. आणि शिवशाहीमध्ये प्रवास छान झाला. घरी आल्या आल्या पहिल्यांदा घेतला तो चहा आणि मग आता उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया.